डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। श्रीकांत दोंदे हत्याकांडाने पेटला संताप। एसपींना निवेदन, कठोर कारवाईची मागणी। अहिल्यानगर गुन्हेगारांच्या विळख्यात, कायद्याचा धाक संपला। शिवसेना नेते बाबूशेठ टायरवाले आक्रमक, एन्काउंटरची मागणी। अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। हत्या, दरोडे, चोरी आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे कायद्याचा धाक गुन्हेगारांवर उरला आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सुरक्षा रक्षक श्रीकांत दोंदे यांच्या निर्गुण हत्येनंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत थेट एन्काउंटरची मागणी केली। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सुरक्षा रक्षक श्रीकांत पोपटराव दोंदे यांच्या हत्येनंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हादरला। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासह जबाबदार अधिकाऱ्यांनाही चौकशीच्या कक्षेत आणण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। शिवसेना सामाजिक न्याय विभाग अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हा प्रमुख विनोद साहेबराव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात श्रीकांत दोंदे हत्याकांडाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवून सर्व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्यास सरकारी सेवेत सामावून घेणे आणि या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर निकाल देण्याची मागणी करण्यात आली। शिवसेनेने स्पष्ट इशारा दिलाय की मागण्या मान्य न झाल्यास आंबेडकरी समाज आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख आनंदराव शेळके, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, जिल्हा सचिव विजय लोंढे, महिला जिल्हा प्रमुख कावेरी भिंगारदिवे, तसेच रमाकांत दोंदे, पोपट दोंदे, शशिकला दोंदे, साधू दोंदे, बाळासाहेब दोंदे, सिंधुबाई साळवे, तानाजी साळवे, गवराज साळवे, राजेंद्र पाटोळे, ज्योती पाटोळे, किशन कांबळे, कल्याण गायकवाड, मनोज चौहान, विक्रम आल्हाट आदींसह शिवसेना व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते। एक तरुणांची हत्या आणि राहुरी विद्यापीठच्या आतमध्ये ड्युटी बजावताना त्यांच्या हत्या होतो, म्हणजे त्याचा मी निषेध करतो। आणि नगर जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारी वाढलेला आहे, जामखेडमध्ये आता मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल, 1 महिन्यापूर्वी गोळीबार केले, आमचे एक पैलवान मारला गेला। म्हणजे गुन्हेगारी खूप वाढलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये। ती कमी करायची असेल तर आता मी एसपी साहेबांना विनंती केली, तुम्ही पण 2-4 एन्काउंटर करा, घुटण्याच्या खाली तरी गोळ्या घाला, नाही तर फक्त पिस्टॉल घेऊन फिरून काय उपयोग आहे। पोलिसांनी ते केलं पाहिजे ना, भीती राहिला नाही, कायद्याची भीती राहिला नाही, पोलिसांची भीती राहिला नाही। लोकांना माहिती आहे आम्ही किती मारामारी केलं, आम्ही आतमध्ये जाऊन 15 दिवसात 2 महिन्यात बाहेर येणार आणि परत, कारण काही वकील कोर्ट कचेरीत जाऊन ते सगळं करतात, पैसे असेल तर सगळं काय होतं, ते होऊ नाही। ते कायद्याचे म्हणजे लोकांना भीती पाहिजे गुन्हेगारांना। अरे आता आपण काय केलं तर आम्हाला गोळे घाली। आता एक काळात यूपी कसं होतं, आज यूपी कसं केलं योगीनी। आता मी मधल्या काळात मुख्यमंत्री आपला गृहमंत्री आहे, त्यांना पण सांगितलं होतं तुम्ही 2-4 एन्काउंटर करा महाराष्ट्रात, त्याच्याशिवाय ती सरळ होणार नाही। आता परत भेटल्यानंतर परत त्यांना आम्ही विनंती करणार पुढच्या आठवड्यात या विषयावर मुख्यमंत्र्याला पण भेटतो, पालकमंत्र्याला पण भेटतो। कायदा सुव्यवस्था तुम्हाला व्यवस्थित करायची असेल, एक भीती पाहिजे, नाही तर काय प्रत्येक गुन्हेगाराच्या मागे पोलीस फिरू शकत नाही, पोलीस कमी आहे म्हणून ती दहशत पाहिजे। ते आमच्याकडे कोण एसपी होता आपला कृष्णप्रकाश, त्यांच्या काळात एक भीती होता, चांगला पुढाऱ्यांना पण जेलमध्ये टाकलं। ज्योतिप्रिया सिंग होता, आणि आपण आता आलेला साहेब पण चांगला आहे, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आम्हाला, ते पण तसं काम करणार। आणि नाही केलं तर आम्ही मुख्यमंत्री आता गृहमंत्रीला पण भेटणार या विषयावर आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार, कारण गुन्हेगारांना शिक्षा मिळायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। मग ते कोणी असो, आणि गुन्हेगार कोणत्या पक्षाचं नसतं, ती गुन्हेगारी केल्यानंतर ते जातात कोणाच्या तरी पाय पडतात, जातात पुढारी। काय आता आमच्यासारखं पुढारी तर मदत करतात, आम्हाला मतदान पाहिजे, तसं नसतं। हे गुन्हेगारी कोणावर अन्याय होऊ नये। एक गरीब कार्यकर्ता तिथं सिक्युरिटीमध्ये काम करतो, 10-12 हजार रुपये महिना घेतो आणि त्यांचं घर चालवतो, आणि त्या माणसाचे खून होत असेल असं ठिकाणी त्याचा मी अजून तीव्र निषेध करतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये आता साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं
आम्ही बाकीच्या आरोपी पण अटक करून लवकरात लवकर त्यांना जन्मठेप डबल जन्मठेप लागला पाहिजे. नाही तर काय जन्मठेप लागणार 5-6 वर्षात तो बाहेर येणार परत चालू. आणि जेलमध्ये गेल्यानंतर काय ती वेळेवर जेवण सगळ्या गोष्टी भेटत असतो आणि बाहेर आल्यानंतर परत त्यांना भीती नाही राहिली. आता विपीत एकांचं एन्काउंटर केलं तर किती लोक बरं, आता तुमची मागणी काय असणार आहे? मागणी काय, त्यांना आता अटक केलंय, त्यांना बाकीच्या लोकांना पण लवकरच अटक करायची आणि त्यांना कडक जास्त सजा मिळायला पाहिजे. जामीन होऊ नये, त्यांना सजा मिळायला पाहिजे. मी विनोद साहेबराव साळवे, जिल्हा प्रमुख शिवसेना सामाजिक न्याय विभाग, अहिल्यानगर दक्षिण. गेल्या 2 तारखेला श्रीकांत पोपट दोंदे या सिक्युरिटी गार्डचा राऊरी कृषी विद्यापीठ येथे निर्गुण हत्या करण्यात आली होती. यामध्ये जो मेन आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे, परंतु आमचा असा अंदाज आहे किंवा नातेवाईकांचा असा अंदाज आहे की त्या ठिकाणी कमीत कमी 5 ते 7 जणांनी त्याचा खून केला असावा. आता दुसरा एक प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी हा श्रीकांत दोंदे आपलं कर्तव्य बजावत होता त्या ठिकाणी CCTV कॅमेरे नाहीत, त्यानंतर तिथं लाईट नाही आहे, जे सिक्युरिटी ऑफिसर आहे त्यांचा 1-1 घंट्याला तिथं माणूस गेला पाहिजे, तो माणूस गेलेला नाही तिथं. जर वेळेवर तिथं त्या ठिकाणी जर माणूस गेला असता किंवा सिक्युरिटी इन्चार्ज यांनी तिथं सुपरवायझर पाठवला असता तर होऊ शकलं असतं की ती घटना टळली असती आणि श्रीकांत दोंदे हा वाचला असता. यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यामध्ये समजा सिक्युरिटी अधिकाऱ्यापासून तर कुलसचिवापर्यंत सर्वांची CBI मार्फत चौकशी व्हावी. त्याप्रमाणे सदर व्यक्ती हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत सेवा बजावत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे किंवा दुर्दैवी घटना झालेली आहे. तर यामध्ये त्या कुटुंबियांना तात्काळ शासनाची भरीव अशी मदत मिळावी व त्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्या शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज इथं SP ऑफिसला केलेली आहे. माननीय जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपजिल्हा प्रमुख आनंदराव शेळगे पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आम्ही आज निवेदन सादर केले आहे. जर त्या ठिकाणी योग्य ती कारवाई जर नाही झाली तर येत्या 12 तारखेला आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं गेट बंद आंदोलन करणार आहोत. याची शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी, याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. SP साहेबांची आज तुम्ही भेट घेतली, तुम्हाला काय आश्वासन देण्यात आले? SP साहेब म्हटले की आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत. त्यातले 1-2 आरोपी आम्ही पकडलेले आहेत. लवकरच बाकीचे आरोपी आम्ही अटक करणार आहोत.